सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी हे कारवाईला सामोरे न जाता मूग गिळून बसलेत का? तक्रारदाराला प्रश्नचिन्ह। केडीएमसी क्षेत्रातील टिटवाळा पश्चिम मांडागाव 90 फीट रिंगरूट मार्ग, वासुंद्री रोड स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत मेराज मोहम्मद अली काबाडी यांच्या वडिलोपार्जित असलेल्या जागेवरती अनधिकृत बांधकाम केल्याची लेखी तक्रार काबाडी यांनी अप्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांच्याकडे केली आहे। अनधिकृत बांधकाम धारकाला चौधरी हे पाठीशी घालून लाखो रुपयांचा मलिंदा खाल्याचा गंभीर आरोप काबाडी यांनी केला आहे। तर पाहूया सविस्तर माहिती। अनधिकृत चाळी बांधण्यात आलेली आहे, तुमची वारंवार तक्रार होत आहे, काय महानगरपालिका कारवाई करत नाही, काय तुमची मागणी आहे? की ही आमची वडिलोपार्जित जागा आहे। आमचे आजोबा श्री आंबेसाहेब स्वर्गीय आंबेसाहेब दादा मिया काबाडी हे त्या काळामध्ये माहीत झाले। त्यांच्यानंतर त्यांच्या सर्व मुलांची नावे आली, त्यांच्या मुलांच्या नावाच्या नंतर सर्व त्याचे हकदार झाले, म्हणजे मुलांची मुलं म्हणजे आम्ही। आता आम्ही हकदार झाल्याच्या नंतर त्या जागेमध्ये आमच्या बाबांचा वाटा आहे। आमचे विरोधी आमचे चुलत बंधूच आहेत, मुखलिस काबाडी, इफ्तेकार काबाडी, जुल्फिकार काबाडी व त्यांचं कुटुंब। साहेब दमदाटी करून आणि कुठल्याही जोरावरती ते बोलतात की कोर्टाकडनं आम्ही केस जिंकलोय। साहेब जर कोर्टाकडनं केस जिंकले असते तर कोर्टाचा निर्णय आला असता, मग कोर्टाने आम्हाला पुढची वाटचाल करायला का सांगितलं की तुम्ही वरच्या न्यायालयात दाखल करा। परत एकदा आम्ही पुढे चालून आम्ही वरच्या न्यायालयात दाखल केलं आहे, परत आमची कोर्टात केस चालू झालेली आहे। मग यांनी जबरदस्ती करून आणि काही गावातील गुंडा लोकांना व्यक्तींना संगतीला घेऊन त्या माझ्या जागेवरती स्मशानभूमी रोडला सर्वे नंबर 171 आणि 178 चालू केलेला आहे। आता चालू केलेला बांधकाम हा आम्ही वार्ड अधिकारी जयवंत चौधरी यांना वारंवार वर्षभरपासून माझे बंधू लोक मी स्वतःहून त्यांना वारंवार सांगत आहे की सदर बांधकाम हा अनधिकृत आहे, तुम्ही त्याच्यावरती कारवाई करा। पण जयवंत चौधरी हा लाचखोर अधिकारी आहे, मी डायरेक्ट आरोप करतोय त्याच्यावरती, कारण यांनी पैसे खाल्लेत समोरच्या व्यक्तीकडने। कमीत कमी यांनी 10 लाख रुपये खाऊन त्या जागेवरती अनधिकृत बांधकाम उभा राहण्यामध्ये याचा पूर्णपणे आशीर्वाद आहे। आता आमचं म्हणणं असं आहे, जर तुम्हाला हेच करायचं असेल तर तुम्ही त्या पदाच्या लायकीवरती राहण्यासारखे योग्य नाहीयेत, राजीनामा द्या पदाचा तुम्ही। तरी माझी माननीय कल्याण महानगरपालिका आयुक्त साहेब यांना कडकडीची विनंती आहे की अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला, वार्ड अधिकाऱ्याला, चौधरीला सस्पेंड करावे।